राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे शाईफेक करण्यात आली आहे। विकास लवांडे आळंदीहून परत येत असताना यावेळी कथित कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवून एकटं असताना शाईफेक केली। शिवाय काही गोरक्षकांनी पिस्तूल दाखवल्याचा आरोपही विकास लवांडे यांनी केला आहे। हा प्रकार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला। तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं असं म्हणत संग्राम भंडारे यांनी लवांडे यांच्यावर हा शाई हल्ला केला आहे। आता संग्राम भंडारेंनी हल्ला केल्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झाले आहे। भंडारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करा म्हणून विकास लवांडे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात ठिय्या मांडला आहे। पण दुसरीकडे विकास लवांडेंवर हल्ला केलेल्या संग्राम भंडारेंची मंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली आहे। तसंच या भेटीचा व्हिडिओ नितेश राणेंनी सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे आणि त्यात म्हटलंय की बापू अभिमान आहे, जय श्रीराम। तसेच या व्हिडिओत संग्राम भंडारे हे नितेश राणे यांच्यासमोर वाकून नमस्कार करताना दिसत आहेत। त्यामुळे नेटकऱ्यांनी राणेंना विचारलं आहे की हिंसेला प्रोत्साहन एक मंत्री कसं काय देऊ शकतो। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट संग्राम भंडारेंच्या वादग्रस्त कृतीचं समर्थन करून त्यांचं अभिनंदन केलंय। आता कोणताही महाराज त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला जर हिंसेतून उत्तर देत असेल तर खरंच हा वारकरी संप्रदायाचा विचार आहे का? आणि संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनीच अशा जर हिंसक कृतींना पाठबळ दिलं तर कसं होणार? बाकी या सर्व प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा। बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।